नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडायसेस अँड क्यूब रूट या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट्स क्लिअर करून घेणार आहोत। आता इथे आपणास माहीत आहे 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 5 टाइम्स 2 असतील समजा, तर आपण असं लिहू शकतो 2 आणि पॉवर 5। ह्या 2ला काय म्हणायचं? बेस म्हणायचं। 2 म्हणजे बेस होईल आणि 5 म्हणजे काय होईल? इंडेक्स आणि हा टोटल टर्म काय होईल आपला? इंडेक्स फॉर्म, म्हणजे 2⁵ म्हणजे काय? इंडेक्स फॉर्म होईल तो आपला। आता इंडायसेसचे काही रूल्स आहेत, हे रूल्स आपण 7th स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत, तर येथे आपण रिव्हिजन करू। आता a⁻m × a⁻n असं जर असेल, म्हणजे बेस सेम आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे, तर त्यावेळेस काय होते? इंडेक्सची ॲडिशन होते। त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे या टाईपवर, येथे बेस सेम आहे तर इंडेक्सची ॲडिशन होईल, 5 + 2 7 येईल, म्हणजे येथे आन्सर येईल आपलं 7। 3चा पॉवर 7 येईल। आता येथे डिव्हिजन आहे a⁻m / a⁻n। ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होतं त्यावेळेस आपण इंडेक्सची ॲडिशन घेतलेली आहे। आता इथे डिव्हिजन असल्यामुळे इंडेक्सची सबट्रॅक्शन घ्यायची आपणास, तर त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे आपलं। तर काय करणार आपण? 7 - 9, 7 - 9 म्हणजे काय होईल? -2। नंतरचा रूल आहे आपला a × b, ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटचा पॉवर m दिलेला आहे, तर त्यावेळेस आपण काय करू शकतो? प्रत्येकाला वेगवेगळा पॉवर लिहू शकतो, म्हणजे a चा पॉवर m घेतलेला आहे आणि इंटू b चा पॉवर m, म्हणजे पॉवर आपण सेपरेट करून मल्टिप्लिकेशन लिहू शकतो। त्याप्रमाणे हे एक्झाम्पल आहे आपलं। मग यावेळेस काय होईल? येथे 5चा पॉवर 2 लिहू शकतो आणि 7चाही पॉवर आपण 2च लिहू शकतो, फक्त पॉवर सेपरेट केलेला आहे आपण इथे। आता पुढचा रूल आहे आपला a⁻0 = 1, म्हणजे कोणत्याही संख्येचा पॉवर जर 0 असेल तर आन्सर 1 असते। त्याप्रमाणे 5चा पॉवर 0 आहे, म्हणजे आन्सर किती येईल? 1च। आता a⁻m = 1/a⁻m, म्हणजे चा पॉवर, बेसचा पॉवर किती आहे? -m, म्हणजे निगेटिव्ह पॉवर आहे। जर तो पॉवर पॉझिटिव्ह करायचा असेल तर आपणास काय करावं लागते? 1/ आणि ती टर्म बेस सहित घेऊन पॉवर पॉझिटिव्ह करावा लागतो। त्याप्रमाणे हे आहे इथे 5चा पॉवर -3 आहे, हा -3 पॉवर प्लस होण्यासाठी 1/5, आता पॉवर आपण 3 लिहू शकतो, +3। पुढचा रूल आहे आपला a⁻m आहे आणि त्या पॉवरचाही पॉवर दिलेला आहे, म्हणजे a⁻m आणि त्याचा पॉवर n दिलेला आहे। त्यावेळेस आपण काय करू शकतो? m आणि n ह्या दोन्ही पॉवरचा मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो। त्याप्रमाणे येथे आता एक्झाम्पल हे आहे पहा, 3चा पॉवर 4 आहे आणि ह्या पूर्ण याचा पॉवर पुन्हा 5 आहे, म्हणजे आपण 4 × 5 हे करू शकतो। 4 × 5 20, म्हणजे 3चा पॉवर 20 होईल। नंतर a/b पॉवर m आहे, तर आपण पॉवर सेपरेट करू शकतो। न्यूमरेटरला पॉवर सेपरेट आणि डिनोमिनेटरला पॉवर सेपरेट। ओके, आता येथे 5चा पॉवर 5/7, तर 5चा पॉवर 3 घेऊ शकतो आपण आणि 7चाही पॉवर 3 घेऊ शकतो। पुढचा रूल आहे आता पॉवर -a/b पॉवर -a, हा पॉवर प्लस करण्यासाठी, म्हणजे हा इंडेक्स प्लस होण्यासाठी आपण काय करतो? याचा रेसिप्रोकल घेतो, a/b तर = b/a, आणि पॉवर निगेटिव्ह होता तर येथे पॉझिटिव्ह झालेला आहे। त्याप्रमाणे 5/7 पॉवर हा मायनस पॉवर आहे, हा पॉवर प्लस केलेला आहे, तर मग 5/7ला काय करावं लागेल आपणास? 7/5 याप्रमाणे। नंतर आपला मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस। मीनिंग ऑफ दी नंबर्स व्हेन दी इंडेक्स इज रॅशनल नंबर ऑफ दी फॉर्म 1/n, म्हणजे काय मित्रांनो? समजा इंडेक्स 1/n या फॉर्ममध्ये असेल, 1/n, समजा 25चं स्क्वेअर रूट आपण असं लिहू शकतो, 25ला हे स्क्वेअर रूट आहे, तर पॉवरमध्ये लिहायचं असेल तर 1/2 लिहू शकतो। क्यूब आहे, 64चा क्यूब रूट आपण कसं लिहिणार? 64 क्यूब रूट होतं, म्हणून इथे पॉवर किती देणार आपण? 1/3। ओके, आता हे पण माहिती आहे आपणास, समजा 4th रूट ऑफ 16
हे कसं रीडिंग होईल 4th रूट ऑफ 16 आणि हे कसं होईल मग 16चा 1/4 पॉवर होईल. सपोज 5th रूट ऑफ 243 तर आपण असं लिहू शकतो 243ला 5th रूट आहे म्हणून पॉवर 1/5 घेणार. म्हणजे पॉवर कसा आलेला आपला 1/n म्हणजे 1 न्यूमेरेटरला आणि डिनोमिनेटरचा n प्रत्येक वेळेस चेंज होतो आहे. येथे 1/2 1/3 1/4 1/5 म्हणजे यांची व्हॅल्यू चेंज होते. 1/n या फॉर्ममधले हे पॉवर आहेत. बरोबर आहे. आता येथे कोणताच नंबर नाही आहे, कोणता नंबर नाही आहे स्क्वेअर रूटला, म्हणजे इथे 2 आपण कन्सिडर करत असतो म्हणून 1/2 घेतो. येथे क्यूब रूटला 3 असतो म्हणून 1/3. 4th रूट आहे म्हणून 1/4. 5th रूट आहे म्हणून 1/5. या टाईपमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. समजा आता हे 1/nचे झाले. m/n असं असेल तर m/n म्हणजे 1 ठिकाणी m म्हणजे आता 2/3 हा पण नंबर कसा होईल m/n या फॉर्ममध्ये होईल m/n. बरोबर आहे. कारण mला व्हॅल्यू आहे आणि nला येथे व्हॅल्यू आहे म्हणजे 1पेक्षा ग्रेटर आहे येथे. तर आता आपण एक एक्झाम्पल पाहू म्हणजे लक्षात येईल. आता आपणास माहीत आहे 8चा स्क्वेअर किती असतो 64. बरोबर आहे. 8चा स्क्वेअर 64 आहे आणि 64चं क्यूब रूट आपण असं लिहू शकतो. मग आता हे 64 क्यूब रूट आहे तर आता आपण हे क्यूब रूट 64 ऐवजी आपण काय लिहिणार 8चा स्क्वेअर. कारण 64 ही व्हॅल्यू 8 स्क्वेअर एवढी आहे म्हणजे 64 ऐवजी आपण काय लिहिलेलं आहे 8 स्क्वेअर. बरोबर आहे. काहीच बदल केलेला नाही आहे. तर आता आपण 8 स्क्वेअर आहे हा 8 स्क्वेअर हे किती आहे क्यूब रूट आहे म्हणून आपण असं लिहू शकतो क्यूब रूट ऐवजी पॉवर 1/3 असंही लिहिता येईल आपणास. म्हणजे आता आपणास हा रूल माहीत आहे a⁻m आणि त्याचा पॉवर n असेल तर आपण काय करतो इंडेक्सचा मल्टिप्लिकेशन करतो. m इंटू n m इंटू n म्हणजे mn. तर हे कसं होईल मग 2 × 1/3 म्हणजे 2 × 1/3 काय होईल 2/3 म्हणजे हे 8चा पॉवर 2/3 आपण असाही लिहू शकतो. बरोबर आहे. म्हणजे हे कोणत्या फॉर्ममध्ये हे m/n. हा पॉवर कोणत्या फॉर्ममध्ये m/n. हे पॉवर कोणते होते 1/n. आता हे लक्षात आलं आपणास. आता 8चा पॉवर 2/3 आहे तर आता आपण समजा 8चा पॉवर 2/3 असं लिहू शकतो. 8चा स्क्वेअर लिहू शकतो आहे की नाही आणि इंटू 1/3 असंही लिहिता येईल आपणास. काहीच फरक पडत नाही. तर आता 8चा स्क्वेअर आणि आता काय करू आपण याचा पॉवर 1/3 लिहू. काहीच फरक पडत नाही. बरोबर आहे. पॉवरचा पॉवर केला आपण. किंवा असंही लिहिता येईल आपणास 8चा 1/3 पॉवर एक्सचेंज करू आपण. हा पॉवर येथे घेऊ आणि हा पॉवर येथे घेऊ. तर 8चा पॉवर 1/3 होईल आणि येथे काय होईल स्क्वेअर होईल. हे 2 येथे येतील. तर आता हे रीडिंग वेगळं होईल हे रीडिंग वेगळं होईल. हे रीडिंग कसं होईल आपलं आता प्रथम हा टर्म रीडिंग करायचा नंतर हा टर्म आणि नंतर हा टर्म. म्हणजे हे काय 1/3 1/3 म्हणजे काय क्यूब रूट. बरोबर आहे. म्हणजे हे कसं रीडिंग करणार आपण क्यूब रूट ऑफ हे काय 2 म्हणजे स्क्वेअर क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 कशाचा 8चा स्क्वेअर म्हणजे क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8 असं रीडिंग हे होईल. आता हे रीडिंग कसं होईल हे वेगळं होईल कारण इथे 2 आहे म्हणून काय म्हणणार आपण स्क्वेअर ऑफ कशाचा स्क्वेअर ऑफ 1/3 म्हणजे क्यूब रूट स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ कशाचं क्यूब रूट 8. बरोबर आहे. हे रीडिंग असं होईल आपलं. सपोज नेक्स्ट एक्झाम्पल आपलं 27चा 4/5 पॉवर आहे. तर आता हे रीडिंग कसं होईल आपलं आपण पाहू. आता 27 पॉवर आहे 4/5.
म्हणजे आपण असं लिहू शकतो 27 हा 4 इंटू 1/5 असंही लिहिता येईल आपणास, बरोबर आहे. 4 इंटू 1/5 तर ह्या 27 आता पॉवर आपण 4 घेऊ, एकदा पॉवर हा घेऊ आणि पॉवरचा पॉवर 1/5 करू, असं लिहिता येईल, बरोबर आहे. ही रीडिंग वेगळं होईल. किंवा आपण जर इंडेक्स एक्सचेंज केले, हा इंडेक्स येथे आणि हा इंडेक्स येथे, तर ही टर्म कशी होईल आपली, म्हणजे 27 1/5 पॉवर येईल आणि हा पॉवर येथे 4th होईल. मग हे रीडिंग कसं होईल आपलं 1/5. आता येथे 1/5 आहे म्हणजे कितवं रूट आहे, 5th रूट. 5th रूट ऑफ, आता इथे 4 आहे, फक्त नंबर आहे म्हणजे 4th पॉवर हा 1/n टाईप आहे आणि फक्त हा nच आहे, म्हणजे 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 27 असं रीडिंग होईल. मग हे रीडिंग कसं होईल, प्रथम ही टर्म रीडिंग करायची, नंतर ही करायची, नंतर हे ऑफ म्हणून हा बेस घ्यायचा. तर 4th पॉवर फक्त m आहे तो 4th पॉवर ऑफ 5th रूट 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 27 असं रीडिंग करता येईल याला, बरोबर आहे. म्हणजे m/n या फॉर्ममध्ये हे आहेत इंडेक्स आणि 1/n या फॉर्ममध्ये हे आहेत इंडेक्स. म्हणजे जनरली वी कॅन एक्सप्रेस 2 मिनिंग्स ऑफ दी नंबर a⁻m/n. म्हणजे आपण आतापर्यंत म्हणजे 8चा 2/3 पॉवर हे केलेलं आहे आपण आणि 27चा 4/5 हा आपण आत्ता याचा स्टडी केलेला आहे. तर आता यावरून आपणास हे लक्षात येते याचा पॉवर m/n या फॉर्ममध्ये असेल, म्हणजे हा 2/3 आपला 4/5 होता पॉवर, म्हणजे m/n या फॉर्ममध्ये होता. तर तो आपण असा एक्सप्रेस करू शकतो, म्हणजे एचा पॉवर याला m इंटू 1/n असंही लिहिता येईल आपणास, बरोबर आहे. असं लिहिल्यानंतर आपण असंही लिहू शकतो, एचा पॉवर m घेऊ शकतो आणि नंतर पॉवर 1/n. आता हे पॉवर आपण एक्सचेंज पण करू शकतो, म्हणजे एचा पॉवर 1/n आणि येथे पॉवर, आता हा पॉवर येथे, तर हा पॉवर येथे होईल, तर हा पॉवर येथे m होईल, बरोबर आहे. तर आता हे रीडिंग कसं होईल, मग पहा हे रीडिंग कसं होईल आपलं, एचा पॉवर m आहे आणि पॉवर त्याचा पॉवर 1/n आहे, मीन्स nth रूट 1/n म्हणजे nth रूट होईल ऑफ mth पॉवर ऑफ हे, बरोबर आहे. आणि हे काय होईल, प्रथम हे रीडिंग करायचं, mth पॉवर होईल तो mth पॉवर ऑफ nth रूट 1/n म्हणजे nth रूट ऑफ ए ऑफ बेस म्हणजे ऑफ ए. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.3 आपण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, प्रत्येक एक्झाम्पल सोडून दिलेलं आहे. नेक्स्ट आपणास लेट्स रिकॉल. आता हे आपणास माहीत आहे मित्रांनो, 4 इंटू 4 म्हणजे 4चा स्क्वेअर 16 आहे, बरोबर आहे. आणि -4चा स्क्वेअर 16 आहे, म्हणजे कसं -4 इंटू -4 म्हणजे काय होईल, -4चा स्क्वेअर होईल आणि तो पण 16 असतो. आणि समजा +4 इंटू +4 म्हणजे +4चा स्क्वेअर होईल आणि तो पण 16 असतो. म्हणजे काय 16चं स्क्वेअर रूट काय होईल, 16चं स्क्वेअर रूट -4 पण होईल आणि +4 पण होईल, म्हणजे +4 पण होईल आणि -4 पण होईल, बरोबर आहे. कारण -4 इंटू -4 यांचा मल्टिप्लिकेशन घेतला तर +16च येतो, बरोबर आहे. मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस होतील आणि +4 इंटू +4चा मल्टिप्लिकेशन घेतला तरी आपण 16च येते, म्हणजे -4चा स्क्वेअर 16 असतो आणि +4चा स्क्वेअर 16 असतो. म्हणजे एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट्स. समजा
हा पॉझिटिव्ह नंबर आहे 121, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं तर 2 स्क्वेअर रूट येतील, एक तर +11 येईल किंवा -11 येईल, बरोबर आहे. समजा 100 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, त्याचं स्क्वेअर रूट घेतला आपण तर एक तर +10 येईल किंवा -10, म्हणजे दोन्ही स्क्वेअर रूट असतात. नेक्स्ट येथे आता क्यूब अँड क्यूब रूट. इफ अ नंबर इज रिटर्न 3 टाइम्स अँड मल्टिप्लाइड देन द प्रोडक्ट इज कॉल्ड दी क्यूब ऑफ दी नंबर. हे आपणास माहीत आहे 6 × 6 × 6 म्हणजे 6चा क्यूब, तो 216. हेन्स 216 इज दी क्यूब ऑफ 6, बरोबर आहे. आता येथे 17चा क्यूब काढलेला आहे, म्हणजे 17 × 17 × 17 3 टाइम्स घेतलेलं आहे मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याचा आन्सर काढलेला आहे. त्याप्रमाणे -6चाही क्यूब काढलेला आहे, म्हणजे -6 × -6 × -6 -6 × -6 हे +36 होतील आणि +36ला -6ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मायनसमध्ये येईल, बरोबर आहे. म्हणजे निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा कसा असतो, निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह नंबर हा 17 पॉझिटिव्ह आहे, तर पॉझिटिव्ह नंबरचा क्यूब पॉझिटिव्ह आलेला आहे. पण -6 हा निगेटिव्ह नंबर, त्याचा क्यूब मायनसमध्ये आलेला आहे. येथेही -2/5 हा मायनस नंबर आहे, त्याचा क्यूब घेतला आपण तर मायनसमध्ये झालेला आहे. पॉझिटिव्ह नंबर असेल तर क्यूब हे पॉझिटिव्ह असते, निगेटिव्ह नंबर असेल तर क्यूब हे निगेटिव्ह असते. त्याप्रमाणे हे पण सॉल्व केलेलं आहे. पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह आलेला आहे. 1.2 1.2 × 1.2 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेले आहे. हे पण 0.2 3 टाइम्स मल्टिप्लिकेशन केले आणि 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 पॉईंटनंतर पॉईंट दिलेला आहे. 2 × 2 × 2 म्हणजे 8 होतील आणि पॉईंट कुठं दिलेला आहे आपण 1 2 3 4 5 6 पॉईंटनंतर 1 2 3 4 5 6 म्हणजे पॉईंट इथे आलेला आहे. याप्रमाणे काढलेलं आहे. आता टू फाइंड दी क्यूब रूट. आता क्यूब रूट आपणास काढायचे. आपण स्क्वेअर रूट काढलेलं आहे प्राईम फॅक्टरने, तर आपण आता क्यूब रूट प्राईम फॅक्टरने कसे काढायचे पाहू आपण. फाइंड दी क्यूब रूट ऑफ 216. आता काढू आपण त्याचं क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे 216चं. याचे आपण काय करू, प्राईम फॅक्टर घेऊ. फॅक्टर पाडण्यासाठी 6 आहे म्हणजे 2ने डिवाइड करता येईल. याचे हाफ किती होतील 108. याचे हाफ म्हणजे 2 पंचे 10. याचे हाफ 2ने डिवाइड केले म्हणजे हाफ घ्यायचे 27. 3ने डिवाइड करता येईल 9. 3ने आणि 3ला 3नेच म्हणजे 216. फॅक्टर काय आलेत 3 टाइम्स 2 आलेला आहे आणि 3 टाइम्स 3 × 3 × 3 3 टाइम्स आलेले आहेत. आता आपणास क्यूब रूट घ्यायचं आहे. देअरफॉर क्यूब रूट ऑफ 216 इक्वल टू, ह्या 3 टाइम्स आहे म्हणून आपण क्यूब घेतलं तर 1 टाइम्स घ्यावं लागेल. हे 3 टाइम्स आहेत त्यापैकी एकच घेणार आपण, म्हणजे आन्सर येईल आपलं 6, बरोबर आहे. कारण का 2 × 2 × 2 म्हणजे 2चा क्यूब होईल आणि इंटू 3 × 3 × 3 3चा क्यूब होईल. हे सर्वांचं क्यूब रूट घेतलं तर हे कॅन्सल होऊन जाईल 2 × 3 म्हणजे आन्सर येईल आपलं 6. नेक्स्ट हा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. इथे आपणास क्यूब रूट घ्यायचं आहे 0.125चं 125. तर आता आपण इकडे पहा क्यूब रूट. आता पॉईंट कॅन्सल करू आपण, म्हणजे काय येईल 125. पॉईंट आपण इथले कॅन्सल केला, पण असा कॅन्सल करता येणार नाही. पॉईंटनंतर हे 3 अंक आहेत त्यामुळे आपण 1 नंतर 3 झिरो घेऊ, म्हणजे 1000ने डिवाईड करू. आता आपण टोटल क्यूब रूट असल्यामुळे सेपरेट लिहू शकतो, म्हणजे 125 क्यूब रूट आणि 1000चं क्यूब रूट असं सेपरेट लिहू शकतो, बरोबर आहे. आता 125चं क्यूब रूट 5 आहे आणि 1000चं क्यूब रूट 10 आहे. आता हे 0.5 सॉल्व केलं तर ओके. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.